ह्या अशा बाटल्या पाण्यात टाकून नक्की मिळतं तरी काय? चला तर मंडळी, खाडी पलीकडच्या अशाच गोष्टी बघूया मला कोकण बघायच्या या सिरीजच्या भाग 23 मध्ये. दाभोळमधील स्वयंभू चंडिके मातेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी निघालो मामाच्या गावी, म्हणजेच माझ्या आजोळी. हा प्रवास करता करता आम्ही जवळून अनुभव घेतला खाडीजवळ राहणाऱ्या कोकणी माणसाच्या जीवनशैलीचा. मासे करवायची ही टेक्निक मला काकांनी अगदी व्यवस्थित समजवली, पण मी याचं नाव विसरलो. जर तुम्हाला ती पद्धत माहिती असेल तर त्याचं नाव कमेंटमध्ये मेन्शन करा. हाच प्रवास करत आम्ही पोहोचलो माझ्या आजोळी म्हणजेच देरदे या गावी. चहूबाजूंनी हिरवागार परिसर असलेल्या या मंदिरासमोर एक तुळशी वृंदावन आहे. देरदे गावाची ग्रामदेवता असलेली सातमाई देवी इकडचे एक जागृत देवस्थान आहे. आणि तिथून आम्ही निघालो अगदी झाडाझुडपात लपलेल्या एकमेव घरात, म्हणजे माझ्या मामाच्या घरी. हे एकमेव घर अशा ठिकाणी वसलेलं आहे जिथे तुमची नजर जाईल तिथपर्यंत फक्त झाडं झुडपं आणि घनदाट जंगलच पाहायला मिळतं. बाहेरची माणसं कोकणात येऊन लोकवस्ती वाढवण्याच्या आधी बहुतेक कोकणी माणूस असाच निवांत आणि सुशेगात आयुष्य जगत असणार. घनदाट वनराईत निसर्गाला आपलं मानून जगणाऱ्या या कोकणी माणसाच्या जीवनशैलीला खरंच सलाम. व्हिडिओ शेअर करा आणि कोकणातल्या अशा इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.